इकडे एक आणि इकडे एक झाला दोनांच्या दोन वाट्या निघल्या का मनातल्या तुकड्यासाठी असायचे। नमस्कार, सुप्रिया व्लॉग्स आणि डेली स्ट्रगल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आता मी चालली आहे कामाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि आता सध्या मी कडेपठारच्या रस्त्याला आहे आणि आता तुम्हाला दाखवते। आता मी या रोडला चालले ना, या रोडला नेहमी म्हणजे हमेशा एकदम अशी गजबज असते बर का। आता बघा इतकं मस्त सुंदर पालखी आलेली आणि इतके गाणे म्हणतात ते म्हणजे माझ्या व्लॉग मध्ये देवाचं जास्त असतं कारण मी देवाच्या गावी राहते जेजुरीला। हे सर्वांना माहिती आहे, सुप्रिया सूरज व्लॉग मध्ये मी सर्वांना दाखवलेलं आहे। तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवते आता पालखी बर का। आम्हावर मी पोचलेली आहे आणि आता मी जे भंडार खोबरं असतं, खोबऱ्याची वाटी असते जी खंडोबाला व्हायची असते, ती वाटी मी करते। खोबऱ्यात एक पूर्ण मोठं खोबरं असतं म्हणजे गोटा असतो नारळात सुकलेलं, त्याचं आपल्याला दोन बाजूने कापून आणि त्याचा खोबरं बनवायचं असतं, खोबऱ्याची वाटी। तर ती मी करते कारण मला कमी पडत होत्या, तर मग ती आता मी बनवले पण आहे। आणि घरी मला वॉइस ओव्हर करायला भेटतच नाही, आर्या मला करून देत नाही। आर्या खूप छोटी आहे, तिला मोबाईल दिसला का असं वाटतं मी का मोबाईल द्यावा। ते बघा कशी वाटी तयार होते, खोबऱ्याची वाटी। आणि आता हे जे उरलेले मधला हिस्सा जो असतो, मधला भाग, त्याचं आम्ही तुकडे करणार म्हणजे ते भंडार खोबरं आणि ते तुकडे टाकायचे असतात, खोबऱ्याची वाटी, भंडारा आणि तुकडे, ते मी टाकलेली आहे। कामामध्ये नाही मला एवढं इतकं शूट करता येत, पण जितकं शक्य होईल मी तितकं शूट करण्याचा प्रयत्न करते। आणि आज शनिवार होता, आज जो व्हिडिओ शूट केला त्या दिवशी शनिवार होता आणि रविवारी हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता। आणि दुसऱ्या गोष्ट असे सांगण्यात येते आहे का आता समजा माझं चॅनल थोडंसं पुढे मी नेण्याचा प्रयत्न करते आणि एक व्हिडिओ आहे जो मी सर्वात आधी माझ्या चॅनलला अपलोड केला आहे, तो फक्त नातेवाईकांसाठी आहे। आणि जर मला कोणी जॉईन झाला असेल चुकून माझ्यावर नजर ठेवायला तर त्यांनी तो व्हिडिओ बघायचा आहे, फक्त नातेवाईकासाठी। आणि तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघाल ना, त्याच्यामध्ये तो व्हिडिओ मी दाखवणार आहे कोणता व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहिला जाऊन बघायचा, पटलं तर ठेवायचा, नाहीतर अनसबस्क्राईब करायचं। आता बघा घाई गडबड असते, त्याच्यामध्ये सर्व करायचं असतात, कस्टमर पण येतात, त्यांना पण हँडल करायचं असतं, तर तुम्ही बघू शकता। आता बघा पूजेचं साहित्य मी बनवते आहे, अगरबत्ती, फूल। आता मला व्हिडिओ एडिटिंग करायला टाईम नाही, शूट करायला तरी थोडासा टाईम मी काढते, पण एडिटिंग करायला टाईम नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता हा बघू शकता। तो खाली तिकडं भंडार खोबरं द्या। मी आता अशा पद्धतीने कस्टमर आपल्याकडे केंद्रित करायचा असतो, भंडार खोबरं घ्या वगैरे बोलायचं असतं। मला स्वतःलाच हसायला येतं कारण कसं कधी मी या गोष्टी केलेल्या नाही, पण आता माझी मजबुरी आहे, मला सपोर्ट नाही आहे कोणाचा। हातवर केले, ज्यांचा सपोर्ट होता त्याने मला हातवर केलेलं आहे, त्याच्यामुळे आता मला ते कर्ज मला फेडायचं आहे। कर्ज का झालेलं आहे
ते माहिती असून पण ना कोणी सपोर्टेड नाही तर ठीक आहे, काही बात नाही. मी आहे, हिंमत आहे माझ्यामध्ये, पण गरज पण नाही आहे. तरी ते भाऊ आहेत ते मला खोबरं काढायचं ते अगोदर ते मला त्यांनाच आवाज देत होते मला सांगा म्हणून कसं काय खोबऱ्याची वाटी करायची. पण मग नंतर मग मीच माझ्या मनाने केलं. नंतर ते अर्ध्या तासाने आले मला शिकवायला. हसायला पण येत होतं म्हणून मी हसली. बघा कस्टमरकडं पण लक्ष द्यावं लागतं की आपलं गिराईक जायला नको. तर आजूबाजूला दुसरे पण गिराईक असतात आणि आपल्याला मालक पगार देतो तो कशासाठी देतो का तर त्याच्या दुकानावर चालावं, का त्याच्या दुकान आपण जे आपण देवाच्या गोष्टी आहे काय आहे ते आपण विक्री करावा त्याच्यासाठी. कधी आयुष्यात केलं नाही. हां, मी होमगार्ड होते. तुम्हाला एक दिवस वेळ भेटला, सुट्टी भेटली मला, त्या दिवशी मी होमगार्डचा व्हिडिओ शूट करत मी दाखवेन. आणि आता मी रस्त्याने चालता चालता व्हॉइस ओव्हर करते कारण घरात करूच नाही शकत. मग कारण मला तुम्हाला माहिती आहे रस्त्याने चालता चालता व्हॉइस ओव्हर करणं खूप कठीण असतं. कधी गाडी आली आणि मला ठोकलं ना, कुणाला दुःख होईल, कुणाला वाईट वाटत, काही खुश होतील असं आहे. त्याच्यामुळं इकडं तिकडं बघून मग व्हॉइस ओव्हर करणं लय डोक्याला हेडक असतं. तर Yo.